जय जिजाऊ, जय शिवराय. आज 19 फेब्रुवारी 2022 म्हणजे 388वी छत्रपती शिवरायांची जयंती. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महात्मा बलिराजा तथागत गौतम बुद्ध, वारकरी संप्रदायाचे जनक नामदेव महाराज, संत कबीर, ज्ञानेश्वर माऊली, तसेच वारकरी संप्रदायाचे कलश शिवरायांचे वैचारिक गुरु तुकोबाराय, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, छत्रपतींची समाधी शोधण्याचे काम आणि छत्रपतींचा पोवाडा गाणारे शिक्षणाची गंगा महाराष्ट्रामध्ये आणि तमाम भारतामध्ये पसरवण्याचे काम ज्यांनी केलं ते महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर. सातच समुद्रपार शिवरायांचं चरित्र नेण्याचं काम पोवाड्यातून येणारे अण्णाभाऊ साठे, तसेच आमचे ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र शिव इतिहासकार, त्यांनी आपल्या व्याख्यानातून शिवरायांचा इतिहास घराघरामध्ये म्हणजे जनक्रांतीच्या संघटनेमार्फत घराघरामध्ये पोचवण्याचं काम दिलीप धानके सर यांना अभिवादन. मी वक्ता नाही आहे, कोणता लेखक नाही आहे, पण शिवरायांचा आदर्श, शिवरायांचा नीती यांच्या थोडक्यात मी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही ऐकावा एवढीच नम्र विनंती. शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 सोनेरी किल्ल्यावर झाला आणि स्वराज्याची ज्योत सोनेरी किल्ल्यावर पेटली आणि शेतकऱ्यांचा राजा, कैवारांचा दाता, जगात या भूतलावर आला. जगामध्ये असा इतिहास आपण बघितला गेला, थोर इतिहासकारांनी शिवरायांच्याबद्दल लिहिले. राजा असावा तर कसा, परंतु मी थोडासा शिवराय इतिहासाच्या पलीकडेही आपण इतिहास बघितला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यकर्ते राज्यगाद्या आल्या, म्हणजे इतिहासामध्ये आपण बघितलं गेलं तर आपण इतिहासापूर्वी महाराष्ट्रात अनेक राज्यशाही अस्तित्व होत्या. म्हणजे आपण हे मानलं पाहिजे का दिल्लीतील मोगलशाही होती, कोलठण्याची कुतुबशाही होती, बेरवेलची इमामदारीशाही होती, विजापूरची आदिलशाही होती, अहमदनगरची निजामशाही होती. अशा अनेक प्रांतामध्ये वेगवेगळ्या राजकीय शहांची आपले प्रस्थान मांडले होते. या काळात सर्व राज्यशाहींचे प्रमुख मुसलमान असले तरीही राजकीय व्यवस्थेमध्ये प्रमुख हे अधिकारी हे हिंदूच होते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. विशेष म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण जीवन या खेडेपाड्यातील सामाजिक जीवन व्यवस्था याबाबतही आपली माहिती असणे गरजेचे आहे. म्हणजे आपण बघितलं गेलं तर शिव इतिहासापलीकडे आपण त्या काळामध्ये तर असंही माहितीनुसार आपण गोष्ट लक्षात येते की राज्यकर्ते बदलले गेले तरी म्हणजे एक सांगायचं म्हणजे मग आदिलशाही असो, निजामशाही असो किंवा मोगलशाही, वतनदारी कोणी असो, अधिकारी म्हणजे वतनदार तेच, अधिकारी तेच असायचे. आणि या स्वार्थापोटी वेळोवेळी फक्त निष्ठावान बदलाचे आणि वेळ प्रसंगी शेतकऱ्यांना पुस्त संकट उद्भवत असे, म्हणजे शत्रू सैन्याचे उभय पिकात घुसावे, याची नाश करावी असे अनेक
आपत्ती ओढली व पिकाचे नासधूस होऊन दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण करायची, अशा वेळी शेतकरी आपल्या व्यवस्था वतनदार अधिकाऱ्यांकडे मांडायचे. परंतु बऱ्याच वेळा अधिकारी सरकारकडून तशी सूट मिळून सुद्धा मात्र ती शेतकऱ्यांपर्यंत पोचत नव्हती. म्हणजे आदिलशाही असून निजामशाही, म्हणजे नुकसान भरपाई तिकडनं येत होती, पण इथले अधिकारी ते त्यांच्यामध्ये ठेवत होते. म्हणजे इकडनं दुष्काळ, तिकडनं अनेक राज्यकर्ते आक्रमक करायचे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. आणि तिथले राज्यकर्ते एखादा आता निजामशाही आले असेल किंवा कुतुबशाही आले असेल किंवा आदिलशाही, त्यांच्याकडून येणारी वसुली सूट परत ही शेतकऱ्यांपर्यंत पोचवत नव्हते. अशा महसूल गोळा करायचा फक्त शेतकऱ्यांतून, ह्या अधिकारी फक्त मात्र शेतकऱ्यांतून महसूल गोळा करून जबरदस्तीने, म्हणजे तुमचा पीक नाश हो, दुष्काळ पडो, त्याचीही काही घेणं देणे नाही. कारकुनीचं त्यानुसार ते पिळून शेतकऱ्यांचे करत होते. भयंकर परिस्थिती शिव इतिहासापूर्वी घडत होती. आणि अशाच इतिहासामध्ये आपण बघितलं गेलो 1930मध्येच महाराष्ट्रामध्ये इतिहासातील भयंकर दुष्काळ म्हणून इतिहासाची नोंद आहे. तसेच आपण बघायला शेतकऱ्यांना पावसामध्ये पाण्याचा अवलंबून असणे, पाऊस पडला नाही तर शेतकरी पीकही घेत नसे. धान्य भावाचे वाढत भाव लोकांना अन्नधान्याची वसुली मिळणे मुश्किल होऊन गेलं होतं. अशाही परिस्थितीमध्ये म्हणजे जनावरांना चारा नाही आहे, लोकांना गावात राहणे कठीण झाले होते, लोकशाही परागत होण्याची वेळ आली होती. अशा दुष्काळात गुरेढोरे मरत होती आणि शेतकऱ्यांचा व्यवसाय खचला आणि शेतकरी देशोघडीला लागला. अशा वेळेस शेतकऱ्यांच्या जमिनीची गडी बसवणे मोठे आव्हान होते. त्याच पहिल्या काळामध्ये जिजाऊंनी स्वीकारलेली, आपण थोडासा इतिहास बघितला पाहिजे, भान ठेवला पाहिजे. याच भयान परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला याच संकटातून मुक्त करण्यासाठी या देशात पोशिंदा 19 फेब्रुवारी 1630 सोनेरी किल्ल्यावर जन्माला आणि या देहबोलीतून, आपल्या अभंगातून आणि म्हणजे त्यामध्ये 1636मध्ये माहुली किल्ल्यावर स्वराज्याची राजधानी स्थापन करण्याचं त्या काळामध्ये मुहूर्त झाला. असा आदिलशाहीचा धक्का शहाजीराजांनी दिला, परंतु नीतीचा मान्य नव्हते म्हणून आदिलशाही व निजामशाही बेघर होऊन पुणे, चाकण अशा बऱ्याच ठिकाणी जिजाऊंचा व्यवस्था लावून पोटपाण्यावर म्हणून नमूद माहुली किल्ल्यावरून जिजाऊ म्हणजे गर्भवती असताना निघून गेल्या. आणि शिवराय म्हणजे वास्तविक जन्म बघायला गेला तर शहाजीराजांची इच्छा का बालजन्माला माहुली किल्ल्यावर यावं आणि या माहुली किल्ल्यामध्ये म्हणजे आम्ही त्या गर्भभूमीमध्ये जन्माला आलो आहे हेच आमची पुण्याई आणि समजावीत. पण व्यवस्थेमध्ये आदिलशाही मुघलशाहींच्या राज्यकारभारामध्ये त्यांची येण्याची काळ आणि त्या काळामध्ये धाकधुकीचा काळ असल्यामुळे माहुली किल्ल्यावरून राजमाता जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावर प्रस्थान केलं. आणि अशात या काळामध्ये शिवरायांचा जन्म माहुली किल्ल्यावर न होता तो शिवनेरी किल्ल्यावर झाला. परंतु एक इतिहासाची पैलू आपण बघितलं गेलं, त्या काळामध्ये तुकोबांचे बोध वाक्य म्हणजे त्या काळात शिव इतिहासामध्ये आपण बघितलं गेलं तर तुकोबांचा वैचारिक गुरु हे तुकोबांनी आपल्या अभंगातून मावले जमा केले किंवा शिवरायांना स्वराज्याची प्रेरणा त्यांच्या अभंगातून देण्याचं काम तुकोबांनी केलं. तसंच जिजाऊंनी त्यांच्या गुरु आहेत शहाजीराजांनी त्यांना राजकारणातील डावपेच, युद्धकला शहाजीराजे भोसले तसेच राजमाता जिजाऊ यांनी त्यांना शिकवलं गेलं.
परंतु आपण एक उदाहरण असं बघितलं गेलं तर आपण बघायला जातोय म्हणजे 12 फेब्रुवारी या 12 जानेवारी 1598 रोजी राजमाता जिजाऊ यांचा जन्म सिद्दीगड राजा येथे झाला. या काळामध्ये त्यांनाही अनेक भाषा येत होत्या आणि त्याच भाषांचा अवलोकन आपले छत्रपती शिवरायांना त्यांनी केलं. आणि आपण बघायला गेलो तर त्यांचा विवाह 18 मार्च 1994 रोजी मालोजीराजे भोसले यांचा पुत्र शहाजीराजे यांच्याशी झालं. आणि 19 फेब्रुवारी म्हणजे त्याच्याही अगोदर त्यांचा मोठा भाऊ जिजाऊंचा मोठा पुत्र संभाजीराजे भोसले यांचा जन्म झाला 28 मध्ये. आणि 2 वर्षानंतर छत्रपती शिवरायांचा जन्म. अशा 2 शूरवीरांना जन्म देणारे राजमाता जिजाऊंचा इतिहास म्हणजे इतिहासाची एक पान आपण बघायला गेलं तर तुम्हाला लक्षात येतोय की ह्या काळामध्ये आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही या संस्थांनी महाराष्ट्राची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची हाल झालं होतं. एकीकडे आपण बघायला गेलो तर आपण शिवरायांचा इतिहास असा पण वाचतोय का अफजल खानाचा वध, शाहिस्तखानाची बोटं, कृष्णबाळूचा वध, आग्र्याची सुटका, फार फार तर रांझ्या पाटलाची दिलेली शिक्षा. पण त्याही पलीकडे आपण छत्रपती शिवरायांचा आपण बघायला गेलो तर शेतकऱ्यांचा विषयी धोरण, शेतकरी शिपाई राज्य उभारणीचे धोरण याच्यातलं आपण विश्लेषण केलं पाहिजे. आणि तुकोबांनी दिलेल्या अभंगातून मावले जमा करण्याचं काम, स्वराज्याची निर्मिती, उभारणी आली. पण आपण बघायला गेलो तर आपण तुकोबांच्या एक अभंगामध्ये असं म्हणजे अभंग क्रमांक आहे 780. त्यामध्ये त्यांनी संदेश शेतकऱ्यांना देण्याचं काम तिथे केलेलं आहे. तर आज शिवराय बघायला गेला तर शिवराय आपण कोणत्या अँगलने घेतोय हा बघायला म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणजे आपण बघितलं गेलं शिवराय आपण धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी शिवरायांचा वापर केला जातोय. कधीच शिवबांचा जातीचा दाखल्याचा उदाहरण दिलं जातोय आणि याच कारणामध्ये आपण त्यांना धर्माचे प्रतीक म्हणून वापरले गेले आणि यातच आपण शिवरायांना बंदिस्त केलं. जगाच्या इतिहासात शिवरायांचे नाव केवळ स्वराज्य म्हणून नाही तर लोकशाहीचे राज्य निर्माण करणार आहे. जगाच्या इतिहासात पहिला राजा ठरलेला समतेचे बंधुत्व संयुक्त राज्यात करणारा शिवबा मात्र आमच्याच देशामध्ये धार्मिक ठरविला जातोय. केवळ पराक्रम करणारा शिवबा एकांगी वृत्ती समाजापुढे जमा केला जातोय, परंतु बहुसंख्य रूपाने मात्र कोणालाही त्याची इतिहासामध्ये आपण दखल घेतली नाही. ज्यांना जसं वाटलं तसंच राजांना. मी तुम्हाला एक अभंगचा तुकोबांचा आहे. एक बिजा केला नास मग मोगिले कनिस, एक बिजा केले नास मोगिले कनिस, कले सकळाचा भाव लहान थोराचे जीव, कळे सकळाचा भाव लहान थोराचा जीव, लाभ नाही फुकासाठी केल्या विना जीव नाही. तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुनी. म्हणजे तुकोबा या अभंगातून असं सांगतात, म्हणजे पायकी अभंगातून असे सांगतात का
बीज पेरल्याशिवाय, एक बी पेरल्याशिवाय मग तो कणीस येणार नाही. आणि शिवरायांचं कार्य तसंच आहे. त्यांनी अनेक बीज पेरत 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 आपण बघितलं गेलं क मावळे लहानपणापासूनच त्यांनी शिवरायांनी मावळे तयार केले. स्वराज्याची निर्मिती ही लहानपणापासूनच आपण बघितली गेली तर निर्माण केली. म्हणजे त्याच्यामध्ये एक जिजाऊंचं मोठं कार्य, जिजाऊंच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन, म्हणजे त्याला इंगित गुण बोलतोय आपण. इंगित म्हणजे समोरच्या व्यक्तीतील चेहऱ्यावरून हावभाव, म्हणजे ती व्यक्ती कशी निघेल, स्वराज्याला धोका देईल का काय देईल, असे मावळे त्यांनी इंगित गुणातून निर्माण केले. आणि तीच कला पुढे शिवरायांनी स्वराज्यासाठी वापरली गेली. अशाच शिवरायांचा आपण इंगित गुणाचा आपण अभ्यास केला पाहिजे, चिकित्सक गुणाचा अभ्यास केला पाहिजे. तसंच आपण बघितलं गेलो आहे की 1630मध्ये या देशामध्ये सर्वात मोठा दुष्काळ म्हणून आपण इतिहासात बघायला भेटतोय. या परिस्थितीमध्ये पडलेल्या जनावरांचे मृतदेह, माणसाची जीवितहानी, लागलेली धनगती आग अजूनही महाराष्ट्राला लाहीलाही करत होती. अशा अनेक आगीचे लटके अजूनही महाराष्ट्राला सोसावे लागत. तरीही मात्र राजेशाही शासन त्याच्याकडे फारसे लक्ष देत नसे. खऱ्या अर्थाने राजेशाही कोणतीही असो, वेळोवेळी निष्ठावान बदलणारे जामीनदार, इनामदार, वतनदार, जहागीरदार, देशमुख, देशपांडे, कुलकर्णी, महाजन या साऱ्यांनीच शेतकऱ्यांना लुटले होते. म्हणजे एक सांगायचं, राजेशाही कोणतीही होत, म्हणजे आदिलशाही हो, निजामशाही हो, कुतुबशाही हो, वतनदार तेच राहायचे, जमीनदार तेच राहायचे, इनामदार तेच राहायचे. म्हणजे खऱ्या अर्थाने लूट करणारे हेच वतनदार होते. अशा परिस्थितीत रक्तबंबाळ झाल्या शेतकऱ्यांना नाही होतं, मात्र जीव जिजाऊंना जात होतं. त्या कारण ही व्यवस्था बघून जिजाऊंचा जीव एकांकित होत होतं. पोलादी पहार उठून त्या काळामध्ये राजमाता जिजाऊंनी पुण्यामध्ये शापित जमिनीवर पोलादी पहार उचलून फेकून त्यावर सोन्याचा नांगर फिरून पहिली अंधश्रद्धा दूर करण्याचं काम राजमाता जिजाऊंनी शिवबांच्या काळामध्ये केलं. शेतकऱ्यांचा राजा होईशील शब्द शिवबांनी घेतली ती बघायला गेलं तर शिवरायांना त्या काळामध्ये, म्हणजे राजमाता जिजाऊंनी ती पहार उचलल्यानंतर तिथल्या कर्मकांडस्थ लोकांनी जिजाऊंना अडवण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं गेलं, तुम्ही इथे नांगर हाकलला तर तुमचा कुलवंश नष्ट होईल. आणि त्याच काळामध्ये जिजाऊंनी त्यांना सांगितलं की जे काय होणार असेल ते होईल, पण मी इथे नांगर हाकलल्याशिवाय राहणार नाही. आणि या राजमाता जिजाऊंनी शिवबांच्या हस्ते तिथे नांगर हाकलला आणि त्या जमिनीची पूर्ण बांधणी परत शेतकऱ्यांना करून दिली. म्हणजे अंधश्रद्धा कर्मकांडांच्या विरोधात राजमाता जिजाऊंनी काम केलं. परंतु आज आपण बघायला गेलो तर एक इतिहासामध्ये आपण एक उल्लेख करायला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा परगणा म्हणजे शिवकालीन परगणा, म्हणजे 19 गाव, 290 गावं होती. त्यामध्ये परगणा म्हणजे पुणे असे आपण ओळखलं जायचं. सुप्रिय सरळ जहागिरीचे शहाजीराजांकडे होती. म्हणजे शिवरायांच्या वडिलांच्याकडे जी जहागिरी होती त्या जहागिरीमध्ये इथलं आपण शिवबांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं. म्हणजे ती वतनदारी शिवरायांच्याकडे आली होती. आणि याच
व्यवस्था पाहण्याचं काम शहाजीराजांनी केली. पुणे परगणा मोगल आदिलशाहीचा सरहद्दी प्रदेश असल्यामुळे वारंवार इथे म्हणजे दोन्ही राज्यकर्त्यांच्या मधोमध असल्यामुळे इथे अनेक आक्रमण तेथील गावे शहरे उद्ध्वस्त होत होते. अशा अनेक गंध झाली होती. अशा उजाड ओसाड गावा खूप जंगले वाढली होती. त्यामुळे या भागात अनेक जंगली प्राणी, कोल्हे, लांडगे आपण मानली होती. शेतकऱ्यांच्या या शेती व्यवस्थेमध्ये शिवरायांचा मूल मुख्यत व्यवस्था पाहू लागले. त्या काळामध्ये लहानपणापासूनच आपण शिवरायांचा इतिहास बघायला पाहिजे. तर या शेतकऱ्यांना बैलजोडी, नांगर, बियाणे देण्याचं काम जगातील पहिला राजा म्हणजे शिवबा. सुरुवातीला 4-5 वर्षे महसूल खूप कमी ठेवला आणि नंतर शेतकऱ्यांचं नियंत्रण महत्त्वाची बाब शिवरायांनी मनमोकळे तशी कर वसुली करण्याचा शिस्त मोडून काढला. प्रत्येक शेतकऱ्याला जमीन मोजून दिल्या म्हणजे 7/12 आपण बघितला आज मोजतोय. तो त्या काळामध्ये शिवरायांनी त्या काळी 7/12ची व्यवस्था मांडली होती. मोजणी करून त्या जमिनीत महसूल निश्चित केला. तेवढाच महसूल ठरवण्याचं काम शिवबांनी केलं होतं. म्हणजे आदिलशाही असली, निजामशाही असली ना, तिथले वतनदार जसा पाहिजे तसा सारा वसूल करत होते. म्हणजे शेतकऱ्यांचं पिकतंय किती, जमीन किती याचं गणित नव्हतं. परंतु शिवबांच्या म्हणजे शिवरायांच्या काळामध्ये शिवरायांनी जी नीती अंमलली 7/12ची आणि तिच्यानुसार कर आकारण्याचं काम शिवरायांनी केलं आणि शेतकऱ्यांना इथेच प्रगतीचा आणि आधारस्तंभ गेलं. म्हणजे दुष्काळ परिस्थितीमध्ये एखाद्या शेतकऱ्याला पिकच आलं नाही तर त्याच उलट दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम आजही अनेक नैसर्गिक आपत्त्या अडचणी समोर जावे लागेल अशा शेतकऱ्यांना पिकाची नासाडी, मग ओला दुष्काळ असो किंवा सुका दुष्काळ असो, अनेक दुष्काळामध्ये ज्या शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम सरकारी मदतीतून शिवराय करत असेल. म्हणजे शिवरायांचा जय जय कठून ओरडणाऱ्या सरकारी बांबूंनी आणि शेतकरी व्यवस्था समजून घेतलेली नाही. आज आपण बघायला गेलो तर केंद्रामध्ये असेल नाही तर राज्यामध्ये असेल, आज महापूर आले, 2 वर्ष आपण बघतोय किती शेतकऱ्यांना आपल्याला त्यांना भरपाई मिळाली, त्यांची मोजणी किती याच्याप्रमाणे म्हणजे राजकारकर्त्यांच्या म्हणजे जसं आदिलशाही निजामशाहीमध्ये वतनदार होते त्यांनी जसं पाहिजे होतं तसं या राजकारणामध्ये खासदार आमदारांचीच लोकांची म्हणजे त्यांचे पुढाकार त्यांच्या नेत्यांचीच व्यवस्था करायची अशी परिस्थिती आजही आहे. म्हणजे आजचं लोकशाही आणि शिवरायांच्या स्वराज्यामध्ये लोकशाही याचाही इतिहास आपण बघितला पाहिजे. म्हणजे आजचा बाबासाहेब भीमराव आंबेडकरांनी संविधानातील लोकशाहीची निर्मिती केली, पण ती लोकनिर्मिती छत्रपती शिव काळातील इतिहासातून घडवलेली लोकशाही होती. ही इतिहासातली नोंद आहे. परंतु आजची लोकशाही ही हुकूमशाही आहे आणि ती राज्यशाही असूनही लोकशाही होती. ही इतिहासातली मोठी खंताची गोष्ट आपण बघितली पाहिजे. तशीच पुढे आपण बघितलं गेलं शिवरायांचे शेतकरीविषयी धोरण आणि धोरणातील शासनकर्त्या समजले जाणारे हरित क्रांती त्यावेळीतली लागणारी व्यवस्था शिवरायांनी केली. म्हणजे त्या काळामध्ये समजायचं आपण बघायला गेलो तर एखाद्या ठिकाणी सैन्य गेले तर त्या सैन्यांना पहिल्यांदा शिवराय बजावत होते का तुम्ही शेतकऱ्यांचा देठालाही धक्का लागता कामा नये किंवा तुम्ही त्या ठिकाणी राहाल त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या सरकारी खजान्यातून सरकारी याच्यातून शेतकऱ्यांच्या भाजीपाला किंवा इतर लागणारं साध्य शेतकऱ्यातून खरेदी करून त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम तुम्ही करायचं. असं शिवरायांचं राज्यकारभार होतं. पण आपण शिवरायांच्या शेतीविषयक धोरणातली काही गोष्टी आपण समजून घेतल्या नाही किंवा आपल्याला सांगितल्या गेल्या नाही. हे दुमत आपण आज बघितलं पाहिजे. तसंच शेतकऱ्यांची वेगवेगळी डिपार्टमेंट होती. म्हणजे धान्यशाळा होती, कोठारे होती. या 30 म्हणजे गोशाळा होत्या. धान्य कोठारे विविध प्रकारचे होते.
म्हणजे एखाद्या काळात दुष्काळ आला तरी त्यांना आर्थिक पाठबळ या धान्य कोठारातून मिळत होतं. म्हणजे अशी विविध रचना शिवकालीन इतिहासात आपण बघितली पाहिजेत. तसंच आपण एक अशी पण मात्र आपण बघितलं पाहिजे, शेतकऱ्यांचा घडीला आपण बघितलं पाहिजे. म्हणजे वयाच्या 15 वर्ष राज्य करता उत्पादन वय आपण बघितलं पाहिजे. म्हणजे शेतकरी आणि शिपाई यांच्यातील धागा आपण तुम्हाला सांगितले. तर शेतकऱ्यांच्या घरी बसून देण्याचे शिवरायांचे दुसरे उद्दिष्ट म्हणजे सैनिक होते आणि सैनिकांसाठी भरती करणे ठरवणे हे शिवरायांचे बालपणीचे जोडीदार यात सामील होते. शिवरायांच्या बालपणीचे काही तानाजी, बालाजी पालसकर, खंडोजी पाटील अनेक शेतकरी सवंगडी शिपाई होते. स्वराज्य उतरलेले शिपाई केवळ मजबूर दणकट असून फायदा नसून ते त्याला लढण्याची प्रेरणा देण्याचे काम, मानसिक तयारी महत्त्वाची. ही प्रसंग त्या काळातील जीवनाची पर्वा न करता असावा अशी परिस्थिती शेतकऱ्यांगत होती. तसेच शिवरायांच्या काळामध्ये आपण बघितलं गेलं तर आपल्याला एक इतिहासाचा असा पण उल्लेख होतोय. त्या काळामध्ये व्यापाराला संरक्षण देण्याचं काम अर्थनीती, म्हणजे आपण बघतोय ना केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये एप्रिल, मार्च आणि फेब्रुवारीमध्ये आर्थिक बजेट बसतोय. तसा शिवकाळामध्येही आपण आर्थिक व्यवस्था केली जाते. म्हणजे शेतीविषयक निगडीत होत असलेले शेतीविषयी संरक्षण, संवर्धन साधने, धरणे आणि प्रामुख्याने राबवली. शेतकरी आर्थिक व्यवस्थेमध्ये कणा आहे हे शिवरायांनी त्या काळामध्येही जाणलं होतं. आणि अशा शिवरायांनी मुख्य म्हणजे शिवरायांचं स्वराज्य हे पोषणावर आधारित नव्हते, तर पीक काळात शेतकऱ्यांना विशेष संरक्षण दिले जाईल. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान व स्वराज्याचे नुकसान हे राजांना पक्के ठाऊक होते. म्हणून शिवरायांनी गाव सोडून जाऊ नये याची काळजी राजे नेहमी घेत. एक चोराला शेतकऱ्यांचे पकडून बेदम मारले तेव्हा ते 4 चोर मार गेला. राजांनी शेतकऱ्यांची प्रसन्न केली व चोराचे प्रेत वेशीवर टांगून ठेवण्याचे काम मात्र आजच्या लोकशाहीच्या शेतकऱ्यांना उत्पन्नातून खादणारे चोर मात्र खुले आम फिरतात. म्हणजे त्या काळातले शिवकालीन आपण बघायला पाहिजे. आज शासन गौरव करतोय शिवबांच्या, मात्र फारसा जावे लागेल. उद्ध्वस्त अजून सरकार दिवसेंदिवस शेतकऱ्यांना लुटतात आणि चोरांची प्रेत वेशीवर न टांगता आमच्या शेतीच्या स्वतःच्याच वेशीवर टांगून घेतो. ही विरोधाभास म्हणावा लागेल. म्हणजे आज बघायला गेला तर शेतकरी आत्महत्या करतो आपल्या शेतामध्ये जाऊन. त्या काळामध्ये चोरांनी चोरी केली तर ती वेशीवर टांगली जात होती. म्हणजे आजचे राजकर्ते शेतहिताची बाजू न घेता, म्हणजे शेतकऱ्यांची बाजू न घेता ते लुटण्याचं काम, म्हणजे चोराची बाजू मांडण्याचं काम आज राजकर्ते करतात. आज ही आपण स्वराज्याची आत्मा आहे ही ओळखून घेतली होती त्या काळामध्ये शिवरायांनी. शिवरायांनी राज्याच्या खर्चातून शेतकऱ्यांना बांधणारे पाटबंधारे, कालवे, विहिरी याची आपण नियोजन केलेल्या उत्पन्न दिले जाणाऱ्या मालकी सरकारी होती. म्हणजे आज बघितलं गेलं राज्य सरकारने साखर कारखाने विकायचे काम केले. म्हणजे ज्या सरकारी त्यातल्या होत्या त्या खाजगीकरणाचं काम करते. तसं केंद्र अनेक सरकारी कंपन्या विकतोय. पण त्या शिवकालीन इतिहासामध्ये आपण डोकावलं पाहिजे ज्या मूलभूत गरजा आहेत शेतकऱ्यांना व रयतेच्या हिताच्या आहेत त्या मालकी हक्क हे स्वराज्याची ठेवली. म्हणजे राज्यशाहीमध्ये त्यांनी लोकशाही आणण्याचं काम, म्हणजे आजची लोकशाही खाजगी प्रायव्हेट आपल्या सरकारी मालकी हक्काच्या कंपन्या खाजगी करण्याचं काम करते. आणि त्या काळामध्ये सरकारी दस्तावेजमध्ये या अशा व्यवस्थेमध्ये ठेवण्याचं काम शिवकालीन इतिहासामध्ये म्हणजे शिवरायांच्या काळात बघायला भेटते. आज आपल्याकडे बघतोय ज्याच्यातून
सरकारच्या तिजोरीत पैसा येईल आणि जनतेचा प्रश्न सुटतील, तीच खाजगीकरणामध्ये विलीन करण्याचं काम दोन्ही सरकार करते. म्हणजे आज आपण तो इतिहासही पलीकडे आपण बघितला पाहिजे. म्हणजे आपल्याला काय नुसतं बापदादा आणि हे नाही बघितलं पाहिजे. तसंच आपण एक इतिहासामध्ये असं पण उल्लेख आहे का आरमार उभार करण्याचं काम शिवाजी काळामध्ये वास्तविकात आरमार हे समुद्रच्या आजूबाजूचं म्हणजे समुद्रातील जो बेटन त्यावर आरमार उभारण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. म्हणजे शिवरायांच्या स्वकीय शत्रूबरोबरच परकीय शत्रू ओळखले होते. हे पण इतिहासाचं बनून त्याचा मार्ग म्हणजे समुद्रमार्ग, समुद्रावर आलेल्या वचक बसवण्याची गरज होती. शेतकऱ्यांविना अर्थाला व्यापार करण्याचे जलमार्ग महत्त्वाचे होते. म्हणजे नुसते शत्रूच नव्हते येते, तर व्यापाऱ्यांचाही व्यवहार त्या मार्गाने येणार होता. आणि ह्या व्यापाराचा उदय स्वराज्यासाठी व्हावा यासाठी शिवरायांनी आरमार उभारणीचं काम निर्माण केलं. सुलतानी शत्रूबरोबरच शेतकऱ्यांचे रयतेचे संरक्षण करण्यासाठी समुद्रावर ताबा करण्याचे गरजेचे होते. त्या मार्गातून जलवादे गलबजे घोड्या बांधणीसाठी शिवरायांनी पुढाकार घेतला. त्या काळात कल्याण, भिवंडी, राजापूर वगैरे यासारख्या बंदरातून व्यापार करण्यासाठी आरमाराची व्यवस्था होती. परंतु जर जहाजे गलबते घोड्या बनवण्याचे काम असतील तर त्या मोठी झाडे वृक्षे आवश्यक असण्याचे गरजेचे होते. आणि अशाच व्यवस्थेमध्ये लेकरासाठी वाढवलेली झाडं तोडू नका असे शिवबान सैनिक सक्त ताकीद दिली होती. परंतु आरमार व्यवस्था ही शेतकऱ्यांच्या स्वराज्याची हिताची आहे हे शेतकऱ्यांनीही जपून राजांना ठराविक मोठ्या प्रमाणात मदत करण्याचे जाहीर केले. आणि 24 ऑक्टोबर 1657 रोजी कल्याण येथे स्वराज्याची आरमाराची मुहूर्तवेळ रोडली. म्हणजे आपण बघायला गेलं तर कल्याण आमचा जवळचा पण आमच्या इतिहासामध्ये आम्हाला माहिती न कळणारा एक उल्लेखनीय भाग आज बघायला गेलं तर आरमाराची मुहूर्तवेळ रोडली. आणि भंडारी नाग भंडारी यांच्याकडे आरमार उभारण्याची आजूबाजूची लाकडे जमवण्याचे काम दे. अशा वेळी शेतकऱ्यांना जेव्हा पोट लेकराची वाढवलेली झाडं तोडून आरमार उभारणे नको असे जाहीर आवाहन केले. आंबा, फणस, वड, पिंपल म्हणजे इत्यादी म्हणजे ते फलयुक्त झाडं आहेत, निसर्गयुक्त झाडे आहेत, अशी झाडांना कोणत्याही प्रकारचं तोडू नये असाही आदेश त्यासाठी काढला. आणि मुलकातून साग कच्चा माल आयात केला जात असे. परंतु ज्या राजांनी आपल्या जीवापाड प्रेम केलेले शेतकऱ्यांना स्वराज्य केले ते प्रसंगी जीव, बैल, नांगर, बियाणे, खर्च, बंधारे, कालवे यासारख्या सुविधा शेतकऱ्यांना राजाने पुरवलेल्या आजही राज्यासाठी कायम करावे असा प्रश्न निर्माण होतोय. म्हणजे आज बघायला गेलं तर आरमार सगळ्या सुविधा आहेत, पण त्या शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न सुटतोय का, जनतेच्या हिताचा प्रश्न सुटतोय का, हा पण आपण बघितला गेला. म्हणजे शिवकालीन आपण इतिहासामध्ये बघितला तशी दुसरी गोष्ट शिवरायांचा अजून एक उल्लेखनीय आपण बघायला गेला तर स्त्रियांचा आदर. म्हणजे शिवरायांचं लहानपणापासून सवंगडी होते. अशा सवंगडींना शेतकऱ्यांची मुले होती. आईवडील मी शेती उद्धारनिर्वाह करणारी करत असे. अशा शेतीवर ज्ञान मिळवण्यासाठी अशा पुण्याच्या स्थापित भूमीतील आपण बघितलं गेलं तर सोन्याची पहार टाकून त्या सोन्याचा नांगर शिवबांच्या हातून जिजाऊंनी पेरणी केलेल्या अधिक विश्वास निर्माण केलेल्या परिक्रमी. तशीच आपण बघायला गेलं तर रांजाच्या पाटील म्हणजे रांजाचा पाटील कोण होता हा पण वास्तविक आपण बघितला गेला. रांजाचा पाटील ब्राह्मण मस्तानी असल्याने त्यांनी शासनाचा अधिकार दंड देण्याचा अधिकार कोणाचा नसे. मात्र वतनदार पाटलाने एक गंभीर शेतकऱ्याचा तरुणीची पुरीचा दिवसाड समोर उचलून नेऊन याची अब्रू लुटली व लुटलेले बघून म्हणून शेतकऱ्याने मुलीने जीव दिला असा गाव हळहळ. पण गोष्ट शिवरायांच्या कानी पडतात त्यांनी मुख्यात बांधून पुण्याला आणले. या पाटलाची शिक्षा कोणी केली त्यामुळे या शेतकरी आई बहिणीची इज्जत
करणारा रांजाच्या पाटलालाही शिक्षा करण्याचं काम शिवबांनी केलं. तसेच आपण बघितलं कल्याणची सुभेदारीची सून या मुली म्हणजे शेतकऱ्याची मुलगी असोय नाही तर किल्लेदाराची पत्नी राजाची स्त्रिया या आदर सन्मान करत असेल. म्हणजे त्या काळात हिंदू असो मुसलमान असोय या तसेच इमानदार असोय खान जाणवत असोय, परंतु शिवराय स्त्रीचा आदर आणि सन्मान करण्याचं काम त्या काळामध्ये शिवरायांचा इतिहासामध्ये आपण बघतोय. म्हणजे आज आपण बघायला जातोय जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय किंवा जय जिजाऊ जय, परंतु आपल्यामध्ये शिवरायांच्या अंगी असणारे कार्य म्हणजे स्त्रीवर लच्चांवर आवाज करून तिच्यावर आक्रमक करणं किंवा तिच्यावर वाईट नजरेने बघणं हे आपल्याला शोभत नाही आहे. ते पण आपण आजच्या इतिहासामध्ये घेतलं पाहिजे. म्हणजे निस्ता ढारकाल्या पूर्ण म्हणजे उदाहरणार्थ आज कर्नाटकमध्ये एक मुलीनी म्हणजे मुसलमान मुलीनी हिंदू धर्म मुसलमान धर्मातली जी परंपरा आहेत परत गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एका गुंडांनी त्या मुलीला घेरलं, जय श्रीराम जय श्रीराम करून तिच्यावर आवाज करते, ती मुसलमान धर्मातल्या आवाज उचलते. या गोष्टी शिक्षणामध्ये नाही यायला पाहिजेत, तरी पण त्या शिक्षणामध्ये आणण्याचं काम दोन व्यवस्थेमधले उच्च जातींनी करतात. आणि ते महात्मा फुलेंनी जो शिक्षणाची प्रणाली समाजापर्यंत आणली ती नेण्याचं काम आपण बघितलं पाहिजे. म्हणजे इतिहास नुसता शिवरायांचा इतिहास काय असं नाही का रांजाचा पाटलाचा शिक्षा किंवा अफजल खानाचा कोतला भास्कर कुलकर्णीचा ना फाडलं हे नाही. शिवकालीन इतिहासामध्ये आपण हे बघितलं पाहिजे का शेतकऱ्यांचं सामाजिक धोरण, व्यापारी धोरण, शिक्षण प्रणाली शिवकाळातली कशी होती, म्हणजे ह्या गोष्टीचा आपण उल्लेख केला पाहिजे. नुसत्या ढरकल्याकडून शिवरायांचं कार्य होत नाही हो. आणि हिंदू रक्षक काही नाही. शिवराय हे समतेचे ज्ञानाचे विज्ञानाचे प्रतीक होते. जगाला ज्ञान करण्याचं काम शिवराय करत होते. म्हणजे त्या काळातले विज्ञान लेखकांनी असं म्हटलंय का शिवरायांचं राज्य हे लोकशाही त्याचे होते. म्हणजे आजची लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार लोकांनी निवडून दिलेलं राज्य म्हणजे लोकशाही. आणि त्या काळामध्ये राज्यशाहीमध्ये लोकशाही होती. म्हणजे लोकांचे प्रश्न सुटण्याचं काम शिवकालीन इतिहासामध्ये घडत होते. आणि आजच्या लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न उद्भवले जातात पण सुटत नाही. ही म्हणजे खंताची गोष्ट आहे. म्हणून माझी एवढीच नम्र विनंती आहे का शिवराय एका कलेच्या अंगाने घेऊ नका, अनेक कलेच्या अंगाने बघा. शिवराय स्वराज्याची निर्मिती, शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न, आरमार म्हणजे स्वराज्य म्हणजे समुद्राच्या पलीकडे जायचं नाही, तो पाप होतं. या पलीकडेही व्यापार करण्याचं काम शिवरायाने शिवकालीन इतिहासामध्ये आपण बघतोय. किंवा स्त्रियांच्यावर अन्याय न व्हावे किंवा स्त्रियांना सन्मान द्यायचं काम म्हणजे रांजाच्या पाटलानं जे मुलीवर केलं त्याला शिक्षा. तसंच कल्याणच्या सुभेदाराची सून यांना मानपानाने परत करण्याचं काम म्हणजे त्यांना आधारस्तंभ देण्याचं काम शिवरायांच्या इतिहासामध्ये आहे. आज तेच आपण अंगी केलं पाहिजे, नुसतं धरकल्या पडून नाही आहे. किंवा त्या काळातली शिक्षण प्रणाली म्हणजे शिवरायांनी निर्माण केलेली शिक्षण प्रणाली म्हणजे त्या काळातली प्रणाली बोलत नाही आहे. त्या व्यवस्थेमध्ये आपल्याला एक तुकोबांचा अभंगही प्रणालीमध्ये असा सांगते, शूद्रवंशी जन्मून आम्हास न हुकलाचा अधिकार. म्हणजे या व्यवस्थेमध्ये शिक्षण घ्यायचा अधिकार नव्हता. तो शिवरायांनी स्वराज्यामध्ये निर्माण केलेली शिक्षण प्रणाली ही अंगीकरण केली पाहिजे. म्हणजे तुकोबा एकीकडे सांगतात की आम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, मग तो व्यवस्थेमध्ये आणण्याचं काम शिवरायांनी केलं ते आपण प्रणालीमध्ये बघितलं पाहिजे. आणि तोच पुढे शिवरायांचं कार्य आपण बघितलं गेलं म्हणजे
स्वराज्य निर्मितीचं कार्य काही एका शिवरायांचं नाही, मालवणी राजांची इच्छा होती. गुलामीतून मुक्ती व्हावी. परंतु तोच काळ पुढे पुढे करता म्हणजे मालवणी राजे हे शेतकरी पुत्र होते आणि तेच नंतर त्यांचे पुत्र शहाजीराजे भोसले हे वतनदारीमध्ये त्यांनाही गुलामी नको होती आणि त्यांनी ते पुढं राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या याच्यामध्ये शिवरायांनी निर्मिती केलेली स्वराज्य पुढे छत्रपती संभाजीराजांनी पुढे नेलं. आणि ते हयात इतिहासात बघितलं गेलं तर आपला मालवणी राजापासून ते शिवरायांच्यापर्यंत इतिहास आपण बघितलं पाहिजे आणि तो इतिहास पुढे नेण्याचं काम आणि तो स्वराज्य पुढे चालवण्याचं काम संभाजीराजे भोसलेंनी केलं. तसंच त्या काळामध्ये संभाजीराजांनी अनेक शिक्षण प्रणालीचं अंमलात आणण्याचं काम त्या काळामध्ये केलं होतं. म्हणजे शिवरायांचं राहिलेलं काम पूर्णत्व नेण्याचं काम हे छत्रपती संभाजीराजांनी केलं. शिवरायांचा अभिषेक, त्यामध्ये विरोध हे पण आपण बघितलं होतं. का विरोध करत होते, कशासाठी करत होते आणि विरोध केल्यानंतरही राज्याभिषेकानंतरही लाईन दक्षिणेसाठी का करत होते. त्याही एकीकडं तमाम महाराष्ट्रामधून विरोध होता आणि तेच लोक नंतर दक्षिणा घेण्यासाठी 7 दिवस लाईनमध्ये उभे राहत होते. हे पण शोधलं पाहिजे. एकीकडं सांगायचं का तुम्ही धर्मशास्त्रानुसार शूद्र आहोत, तुम्हाला शिक्षण आपला राजा होण्याचा अधिकार नाही आहे आणि गंगाभटाला इथे आणल्यानंतर गंगाभटाकडून राज्याभिषेक केल्यानंतर हेच लोक परत दक्षिणा घेण्यासाठी उभे राहतात. वास्तविक आपण इतिहासामध्ये बघितलं गेलं तर राजमाता जिजाऊंचा देहांत ही म्हणजे एक गोष्टीचा उल्लेख होतोय. राजमाता जिजाऊंचा देहांत हा आजाराने नाही आहे, विचाराने बघितलं गेलं तर राजमाता जिजाऊ राज्याभिषेकाला 1-2 ठणठणी होते आणि अचानक काय झालं तर त्यांना त्या गोष्टीचा पश्चाताप झाला का हे लोकांनी त्या स्वराज्यासाठी विरोध केला. तेच लोक आज दक्षिणा घेतात. लाखोहून ती त्या काळामध्ये याही लूट केली. शिवरायांना राज्य हे लोक राजा म्हणून नव्हते आणि राजा नव्हता, राजा कायद्याने म्हणजे अधिकाराने राजा नसल्याने त्यांना कोणताही अधिकार दिले नव्हते. म्हणजे व्यवस्थेने ती व्यवस्था होती त्या व्यवस्थेमध्ये त्यामुळे शिवरायांना राज्याभिषेक करावा लागला आणि राज्याभिषेकानंतर ती पुढची रणनीती शिवरायांनी घेतली तिचा उल्लेख आपण केला पाहिजे. म्हणजे नुसतं शिवरायांच्या जयंती डोक्यावर नको तर डोक्यात पाहिजे. म्हणजे वरवर दिखावा आणि आतमध्ये तसंच असं नाही राहिलं पाहिजे. शिवराय एक थोडक्यात उल्लेख सांगायचं म्हणजे शिवराय हे शेतकऱ्यांनी दाता होते, कष्टकरी हिताचे होते, न्यायनिष्ठ होते, स्वतंत्र विचारसरणीचे होते, मानववादी होते, धर्मनिरपेक्षक होते आणि शिवराय हे जातीच्या आणि धर्माच्या पलीकडे होते. म्हणजे त्यांना कोणत्याही जाती आणि धर्मामध्ये बांधू नका आणि शिवरायांना जगाच्या पलीकडे हे इतिहासामध्ये नेण्याचं काम तुम्ही करायचं असेल तर 19 फेब्रुवारी हीच जयंती साजरी करा आणि शिवरायांचा विचार घराघरांमध्ये पोचवण्याचं काम तुम्ही सर्वांनी करूया. आणि इथेच मी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे, जय बाबासाहेब आंबेडकर, जय संविधान.